थेट जाऊयात विधानसभेत. देवेंद्र फडणवीस बोलतायत. आम्ही तर मग वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं आणि मग आम्हाला माहिती होतं की पुन्हा निवडून यायचं असेल तर 2020 ची मॅच खेळावी लागेल आणि म्हणून सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि अशी बॅटिंग केली की आम्ही विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन म्हणून या भागामध्ये आलो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या निमित्ताने खरं म्हणजे अनेक वेळा अपेक्षा असते की हे तुम्ही पाठवले इंटरनेटवरनं काढलेलं आहे तुम्ही, ते चुकीचं आहे. मी सांगतो काय केलं होतं. कारण सांगतो की जयंतराव 2014 साली मी एक विजन डॉक्युमेंट तयार केलं होतं आणि 2019 साली त्या विजन डॉक्युमेंटमधलं काय काय पूर्ण केलं याचं डॉक्युमेंट प्रकाशित केलं होतं. ते दोन्ही मी तुम्हाला पाठवेन. खरं तर आज आपण पाहतोय की विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये सिंचनाच्या संदर्भात 2014 नंतर 14 ते 19 असेल किंवा आलेलं नवीन सरकार असेल आणि आता आमचं सरकार असेल, या सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प जर कुठला असेल तर तो वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प. या प्रकल्पाच्या संदर्भात अनेक वर्ष केवळ चर्चा चालायची. आपण 2019 साली त्याचा पहिला GR काढला. त्यानंतर गेल्या 2.5 वर्षामध्ये या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी दूर करून त्याचं पहिलं टेंडर हे आपण निवडणुकीच्या पूर्वी काढलं आणि हा प्रकल्प 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. गोसीखुर्दच्या खालून हे पाणी वाहून जातं. मुळामध्ये हे पाणी मध्य प्रदेशातनं येतं, पण ते पाणी मध्य प्रदेश कधीच वापरू शकत नाही. त्यांना परवानगी मिळू शकत नाही कारण तिथे जंगल आहे आणि म्हणून हे सगळं पाणी समुद्राला वाहून जातं तेलंगणाकडे आंध्रकडे जाऊन. हे वाहून जाणारं पाणी यातलं 62 TMC पाणी आपण उचलतो आणि हे 62 TMC पाणी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये नेतो. यामुळे 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे विदर्भातला जो दुष्काळी पट्टा आहे, या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातनं या ठिकाणी हा नदीजोड प्रकल्प चाललाय. एक प्रकारे 550 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो. आणि 2 गोष्टी याच्यातनं होणार आहे. सिंचनाचे प्रश्न यातनं संपणार आहेत, पिण्याच्या पाण्याचे संपणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की भविष्यातलं जे औद्योगिकीकरण आहे त्याच्याकरता विदर्भामध्ये मुबलक पाणी या एका प्रस्तावामुळे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे आम्ही बघतो. अर्थात जवळपास 7 वर्ष पूर्ण होण्याकरता लागतील, पण 3-4 वर्षांनी याचं बेनिफिट मिळणं एकेका एरियाला त्या ठिकाणी सुरू होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प आपण त्या ठिकाणी केला आहे. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारकडनं विदर्भातले प्रकल्प पूर्ण करण्याकरता देशातली एकमेव कुठल्याही राज्याकरता केंद्र सरकारने स्वतंत्र योजना तयार केली नाही. पण आपण केंद्राकडनं स्वतंत्र योजना तयार करून घेतली आणि बळीराजा योजना त्याला नाव दिलं. याच्या अंतर्गत जवळपास विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले 110 प्रकल्प आपण हातामध्ये घेतले. जवळजवळ केंद्राचे आणि आपले मिळून 15-25 हजार कोटी रुपये आपण त्याला लावतो, ज्यामध्ये केंद्राचं अनुदान आहे आणि उरलेलं केंद्रानेच दिलेलं सॉफ्ट लोन आहे.
आणि यातनं जवळपास आता 59 प्रकल्प हे विदर्भातले 69 प्रकल्प आपण पूर्णत्वास आणलेले आहेत. उर्वरित प्रकल्पही अंतिम टप्प्यामध्ये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सिंचन या ठिकाणी उपलब्ध होत आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून 7 प्रकल्प आपण पूर्ण करतो, ज्यामध्ये बावनथडी, खडकपूर्णा, डोंगरगाव पूर्ण, निम्न वर्धा, बेंबळा, निम्न पेढी लवकरच पूर्ण होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. बोरवा बॅरेज मंगरुळपीर 162 कोटी रुपये, घोटा शिवणी बॅरेज मंगरुळपीर 234 कोटी रुपये आणि जवळपास गोसी खुर्दसाठी 15,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. आणि आता जर नव्याने स्कोप आपण वाढवला नाही, तसं आता नानाभाऊनी थोडा स्कोप वाढवण्याची देऊ. नानाभाऊ, तुम्ही जो स्कोप वाढवून मागितला तो वाढवू, पण ओरिजिनल आता जो स्कोप आहे या स्कोपचं काम हे आपण पुढच्या वर्षीपर्यंत संपवतो आहोत. त्यामुळे गोसी खुर्द प्रकल्प ज्याच्याबद्दल लोक म्हणायचे मारुतीच्या शेपटीसारखा संपतच नाही, ती परिस्थिती नाही. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे जो काही आजचा आराखडा आहे तो आपण पूर्ण करणार आहोत. आता ज्या ॲडिशनल मागण्या येत आहेत, तुमच्याकडनं मागणी आली आहे, काही गडचिरोली जिल्ह्यातनं काही मागण्या आलेल्या आहेत, हा ॲडिशनल स्कोप त्याच्यात तयार होईल. आपल्याकडे पाणी आहे, त्याच्यामुळे त्याची अडचण नाही आहे. त्यामुळे तो एक ॲडिशनल स्कोप करून तेही काम आपण निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. आणि हे करत असताना गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून प्रचंड मोठी त्या ठिकाणी जलपर्यटनाची संधी उपलब्ध झाली आहे. आपण नाही त्याच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडलेला नाना भाऊ, आता आपण मागच्या काळामध्ये जायकाला प्रस्ताव पाठवला होता नाग नदी सुधारचा. या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली, 1900 कोटी रुपये दिले. त्याची टेंडर आपण काढलेली आहे. यातलं काम काय आहे? नाग नदीमध्ये एक थेंबही सांडपाणी जाणार नाही, हे त्याचं काम आहे. नाग नदी, पोहरा नदी, पिवळी नदी असं तिघांचाही प्रकल्प आपण तयार केलेला आहे. आणि याच्यामध्ये जिथून जिथून घाण पाणी, सांडपाणी जातं हे सगळं STPच्या माध्यमातून शुद्ध करूनच त्याच्यामध्ये जाईल. त्यामुळे हे जे आपल्याकडे घाण पाणी येत आहे हे STP तयार झाल्यानंतर निश्चितपणे बंद होईल. पण अंभोऱ्यामध्ये आपण जलपर्यटन केंद्र त्या ठिकाणी त्याचं काम सुरू केलं, 329 कोटी रुपये. यामुळे भंडारा जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, एकीकडे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा या सगळ्या भागातलं जंगल, त्यामुळे वनपर्यटन आणि या वनपर्यटनासोबत जलपर्यटन अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आपण पर्यटनाकरता निर्माण करतो. काय नाही चालू आहे. आता आपण पाईपलाईन करतो ना, आता आपण कॅनलचं कामच आपण 2017 साली निर्णय केला, नो ओपन कॅनल सिस्टीम. आता बंद पाईपलाईनची सिस्टीम आपण सुरू केलेली आहे आणि सगळीकडे आपण बंद पाईपलाईनने ते काम करतो. आपण नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातल्या कन्हान नदी वळण योजनेला आता मंजुरी दिली. जवळपास 1879 कोटी रुपयाची योजना आहे, ज्यामुळे सावनेर, काटोल, नरखेड, कळमेश्वर या तालुक्याला सिंचन मिळणार आहे. 32,000 एकरला हे सिंचन मिळणार आहे. यासोबत